संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत तालुक्याचा विकास रखडलेलाच. कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्गाची दुरावस्था. कर्जत नेरळ बदलापूर आणि अंबरनाथ शहरांना जोडणारा कर्जत कल्याण राज्यमार्ग क्रमांक 76 हा कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्डेमय रस्ता, अपूर्ण पूल आणि तांत्रिक त्रुटीमुळे हा मार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विकासाच्या मोठ्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम मात्र रखडलेलेच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होत आहे. लोकप्रतिनिधी यांच्या विकासाच्या व्याख्येत हा रस्ता येत नाही का, असा संतप्त सवाल केला जात आहे. वांगणीपासून हाच रस्ता मुरबाड मतदारसंघात येतो आणि तेथील मार्ग अतिशय उत्तम प्रतीचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान 1 मार्च रोजी नेरळ पोलीस ठाण्याजवळील पुलावर झालेल्या भीषण अपघातात नेरळ येथील मोहाचीवाडी परिसरातील चंद्रकांत एनकर वय वर्ष 45 यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीची पुलाला जोरदार धडक बसल्याने ते पुलावरून खाली कोसळले. या ठिकाणी 2 पूल असले तरी त्यांना जोडणारा रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरम्यान कर्जत कल्याण राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम 2016 साली PP खार पाटील या ठेकेदार कंपनीमार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र तब्बल 10 वर्ष उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट तर काही ठिकाणी डांबरीकरण असा विस्कळीत प्रकार दिसून येत असून अनेक पूल व रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत. या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली तरी कर्जत व खालापूर येथे कार्यालय असूनही कामकाज उरण उपविभागाकडे दिल्याने नागरिकांना तक्रारीसाठी दूर जावे लागते. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक कार्यालय दूरचे दिले असून दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होत आहे. नेरळ शहरालगतचे नेरळ विद्या मंदिर ते माथेरान गेट, शेलू कमान, उमरोली, वडवली, सावरगाव आणि वांजोळी परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. नेरळ पोलीस स्टेशन जवळील पुलाला तडे गेल्याने एक पूल बंद असून अरुंद मार्गामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान गेल्या 7-8 वर्षात झालेल्या अपघात प्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 10 वर्षातही ठेकेदाराकडून काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी रस्ता आणि पुलाचे कामे अर्धवट आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास लवकरच मोठे जनआंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मानव अधिकार रायगड जिल्हा अध्यक्ष गोरक्षेप यांनी दिला आहे. नमस्कार, मी गोरक्षेप, माहिती अधिकार कार्यकर्ता, कर्जत तालुका अध्यक्ष. आपण पाहू शकता हा जो पूल आहे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या 3 ते 4 वर्षामध्ये किमान 8 ते 10 वेळा लेखी पत्र देऊन आणि सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी 2 वेळा अपघात झालेला आहे. तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी कोणतीही त्यावर उपाय नाही केला. कालच आपण पाहिलं सकाळी तिथे अपघाती मृत्यू झालेला आहे. तर याला जबाबदार कोण? तर एकमेव फक्त तो जो कोणी ठेकेदार आहे तो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी. मुळात मी 6 ते 7 वर्ष झाले या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करतो आहे. कर्जतपासून ते डोनेपर्यंत हा रस्ता मागील 2016ला काम सुरू झालं. आजपर्यंत 50% सुद्धा काम त्याचं पूर्ण नाही झालेलं आहे. सावरगाव, वडवली, शेलू, नेरळ नाका अशा 4-5 ठिकाणी काम अर्धवट आहे. हा रस्ता पूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण असून सुद्धा हा अर्धा डांबरीकरण, अर्धा सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे. याला या ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी असतील संबंधित ते ठेकेदाराला पाठीशी का घालत आहेत हेच कळत नाही आहे. आणि मुळात आपल्याला कार्यालय कुठलं असलं पाहिजे? कर्जत असलं पाहिजे, खालापूर असलं पाहिजे. तर आपल्याला कार्यालय कुठलं दिलेलं आहे? तर उरण. हा कोणता मूर्खपणा आहे? सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यालयामध्ये पोहोचावं नाही यासाठी हे सगळं चाललेलं आहे, बाकी काही नाही आहे. माझ्यासारखा एक सर्वसामान्य नागरिक जर कार्यालयात एखादी पत्रव्यवहार करायचा असेल तर उरणला जाणार 70 ते 80 किलोमीटर, जेणेकरून 12 किलोमीटरवर आम्हाला कार्यालय असून सुद्धा हा यांचा मुजोर व मनमानी कारभार चालू आहे. इथे कर्जत तालुक्यात मी तर बोलतो प्रतिनिधींचं पण दुर्लक्ष झालेलं आहे. मागेच मला वाटतं आमदार साहेबांनी, सन्माननीय आमदार साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, सर्वच विविध कार्यक्षेत्रातले अधिकारी होते. त्या ठिकाणी 6 ते 7 महिन्यामध्ये पूर्ण काम केलं जाईल असं सांगितलं. साहेबांनी त्यांना
वॉर्निंग देऊन सुद्धा हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे एवढे माजलेले आहेत की यांना काही घेणं देणंच नाही आहे. आणि आज जो मिनिमम मला वाटतं 2016पासून ते आत्तापर्यंत 9 ते 10 अपघाती मृत्यू झालेले आहेत. ह्याला कारणीभूत एकमेव जो कोणी ठेकेदार आहे. आपण बघू शकता हा रस्ता आता अर्धवट आहे. हा 2 पदरी रस्ता असताना असा रस्ता काय, याला कारण काय? तर मी माहिती घेतली मागच्या वेळेस, त्यांनी सांगितलं वन विभागाला आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. मी माहिती घेतली असता वन विभाग अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही आहे. शेलूच्या ठिकाणी मागच्या 1.5-2 महिन्या अगोदर ममतापूर गावातील एक तरुण रिक्षा चालक त्याचा मृत्यू झाला. वडवलीच्या तिथले 2 जणांचा मृत्यू झाला. तरीसुद्धा हे अधिकारी जागरूक का होत नाही आहेत? यांना पगार कोणत्या कामाचा दिला जात आहे? आता आपलं एकच आहे, काल जो प्रकार घडलेला आहे आणि ह्याच्या अगोदर 7 ते 8 अपघाती मृत्यू घडलेले आहेत. जो कोणी संबंधित ठेकेदार आहे ह्याच्यावर सरळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात पोलीस स्टेशनला आम्ही पत्र देणार 2 दिवसामध्ये. सध्या ते कुटुंब दुःखामध्ये 2-3 दिवसामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला जाणार नेरळ आणि त्यांना साहेबांना विनंती करणार, अर्ज करणार की बाबा संबंधित अधिकारी आणि ठेकेदार हे दोन्ही जबाबदार आहेत. या दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर गुन्हा दाखल होत नाही तर आम्ही जन आंदोलन, रस्त्यावर रोको आंदोलन करू. नमस्कार, माझं नाव राहत खान. मी मोहचोडीमध्ये राहणारा नागरिक आहे आणि गेल्या 10 वर्षापासून या रोडाचं काम चालू आहे आणि आपल्या ह्या पुलावर कमीत कमी 8 ते 9 अपघात झालेला आहे. तरी आपण ह्यामध्ये मागच्या वर्षीच आम्ही ह्या पुलामधून 2 बॉडी काढलेल्या आहेत. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि दुसऱ्याचा खूप जास्त दुखापत झाला होता त्याला. त्याच्यामध्ये पण मृत्यू झाला. हां, दुसऱ्याचा. त्याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे ह्याचा रोडचा काही तुम्ही जर ह्या पुढे बघाल समोर तर तिथून समोर येणाऱ्या गाडीला हा टर्न दिसतच नाही. डायरेक्ट गाडी समोर येऊन डायरेक्ट ह्या पुलामध्ये आतमध्ये त्यांना कुठलाही टर्न न दिसल्यामुळे समोरची गाडी डायरेक्ट आतमध्ये पुलामध्ये जाते. त्याच्यामुळे हा अपघात सातत्याने घडत असल्यामुळे हे आमच्या इथल्या रहिवासी लोकांना ह्याची खूप जास्तच खंत आहे आणि ह्याच्याबद्दल प्रशासक काय करतो आहे आणि ह्याच्याबद्दल काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे असा आमचा ग्रामस्थ मंडळांचा आमचा खूप एक दिलगिरी व्यक्त आम्ही करतो इथं असा आंदोलनाचा. आणि जर ह्याच्याबद्दल काही जर साध्य होत नसेल तर आपण काहीतरी आंदोलन वगैरे करू आणि ह्याची पूर्ण जी आहे समस्या पूर्ण आपण त्याचा निवारा करण्याचा प्रयत्न करू.